हा सगळा वाद काल झाला। दरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक झाल्यानंतर चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्या दरम्यानचा वाद मिटल्याचं समजतंय। पण त्यानंतरही चित्रा वाघ यांनी आक्रमकपणे परब आणि अंधारेंना पुन्हा एकदा इशारा दिलाय। मी जे काल काही बोलले त्याबद्दल मला अभिमान आहे, त्याचबरोबर आता माझ्या नादी पुन्हा लागाल तर पुन्हा ठेचेन असा इशारा चित्रा वाघ यांनी दिलाय। तुम्ही आमचं बोलता, आम्ही तुमचं बोललो तर मग तुमच्यात आणि आमच्यात फरक नाही राहिला। म्हणून मला पुन्हा एकदा तुम्हाला हे सांगायचंय, ज्याची जेवढी लायकी तो तेवढाच विचार करतो। काल मला विचारलं गेलं, माझं नाव घेऊन बोलले म्हणून मी त्यांना उत्तर दिलं। तो विषय मी काढलाही नव्हता सभागृहात। हा विषय माझ्या सहकारी मनीषा कायंदे यांनी काढला। त्या दिशा सालियांच्या विषयावर बोलत होत्या। मीच नाही, माझ्यासारख्या आणखीन सहकाऱ्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली। आणि त्याला बोलताना ज्या पद्धतीने अनिल परबांनी वोट करून चित्रा वाघ असं म्हटलं, तेव्हा त्यांना उत्तर देणं क्रमप्राप्त आहे। आणि जे मी बोलले त्याचा मला अभिमान आहे। महिलांना हलक्यात घेऊ नका हा स्ट्रॉंग मेसेज त्याच्यातून दिलाय। तुम्हाला काय, आमचा नवरा काय करतो, आमची पोरं काय करतात, तुम्हाला काय करायचंय हो? तुम्ही मुद्द्यावर बोला ना। आज सुद्धा विविध विषय जे 26 वर्ष मी रस्त्यावरती लढले ते प्रश्न मला मांडायची संधी सभागृहात मिळते। मी याच्यासाठी नाही आले। पण जर बघा, एक उसूल है आयुष्याचा, हम किसी को छेड़ते नहीं है, लेकिन हमें अगर किसी ने छेड़ा तो उसको छोड़ते भी नहीं है। मुद्दे संपले, आमच्या घरादारावर येणार आणि वरून शहाणपणा करून गरिमा आम्हाला शिकवणार। तुम्हाला गरिमा नाही, तुम्हाला काही विधी निषेध लागू होत नाही, सगळं बायकांनी सांभाळायचं। आणि तुम्ही बायकांवरती बेछूट असे आरोप करायचे आणि त्याच्यावरती तुम्हाला असं वाटतं आम्ही गप्प बसून ऐकून घ्यावा। हे असेल ना तर तुमच्या सटक फटरांना सांगा, आम्हाला सांगू नका। त्यामुळे कोण मला काय बोलतंय याने मला काही फरक पडत नाही। मी लढले, मी लढणार। आज ठेचलंय, परत नादी लागाल तर परत ठेचून काढील।